प्रिया, दिवसभराच्या लगनघाईमध्ये तू थकली असणार, तू झोपी जा आता. आणि हो, उद्या सकाळी 3 वाजता उठायचं आहे बरं तुला. सो प्लीज तू अलाराम लावून झोपी जा. लवकर उठ सकाळी तू, कारण तुझ्या किचनमध्ये उद्या पहिला दिवस आहे. तुला पुरणपोळी बनवायला सांगितले आईने. हो हो ताई, मी लवकर उठेल. प्रिया, ए प्रिया, ही काय अजून उठली नाही? प्रिया आत्तापर्यंत झोपली, अजून उठली नाही? सकाळचे 6 वाजून गेलेत, अजून ही उठली नाही? काल मी हिला सांगितलं होतं ना लवकर उठायचे म्हणून. आईला जर समजलं ना तर आई सगळं घर डोक्यावर घेईल. ही पण काय करणार ना, लग्नाच्या घाईमध्ये माणूस थकून तर जातेच. सकाळी 3 वाजता तरी कसं होणार ना उठणं. काही हरकत नाही, किचनमध्ये जेवण मी बनवते आणि आईला काही कळू पण नाही देणार मी. आणि उद्यापासून मी प्रियाला सांगेल की 3 वाजता लवकर उठत जा म्हणून. 7 वाजले सकाळची, प्रिया उठायचं नावच घेत नाहीये. किचनमध्ये आई जर आल्या आणि त्याने प्रियाला जर बघितलं नाही तर आई तर पूर्ण घर डोक्यावर घेतील. आता तर प्रियाने हद्दच केली, फोन पण उचलत नाहीये माझा. तिच्या घरच्यांनी हिला शिकवलं नाही का सासरमध्ये जाऊन लवकर उठावं लागते सकाळी ते. प्रिया, ए प्रिया, प्रिया तू किती गाढ झोपली होतीस ग. तुला माहित आहे या घरचा एक नियम आहे, या घरच्या सुना सकाळी 3 वाजता लवकर उठतात आणि आता सकाळचे 7 वाजलेत. प्रिया काही हरकत नाही, आज तुझा पहिला दिवस होता, पण उद्यापासून अशी गलती करू नकोस तू. सॉरी ताई, काय माहिती माझा डोळाच उघडत नव्हता. पण मी अलाराम पण लावला होता ताई, पण काय माहिती माझे डोळेच उघडत नव्हते. पण उद्यापासून मी लवकर उठत जाईल सकाळी 5 वाजता. 5 नाही 3 वाजता उठावं लागेल प्रिया, कारण 6:30 वाजता तर आईच उठतात. एक काम कर, तू आता लवकर तयार हो. मी तुझ्या नावाचं सगळं स्वयंपाक बनवलेलं आहे किचनमध्ये. आता फक्त तू लवकर तयार होऊन किचनमध्ये फक्त पुऱ्या तळव. आईला सांगू नकोस की मी स्वयंपाक बनवलाय सगळा म्हणून. ताई तुम्ही खरंच खूप चांगले आहात, माझ्या मोठ्या बहिणीसारख्या. पण ताई तुम्हाला मला एक सांगायचं आहे, 2 माणसं एकसारखी कधीच नसतात. प्रत्येक जणाला सकाळी लवकर उठायची सवय नसते ताई. प्रिया तू खरंच बोलतेस, पण वेळेनुसार तू सगळं काही शिकून जाशील. चल ते सगळं जाऊ दे आता, तू लवकर जाऊन तयार हो आणि लवकर किचनमध्ये, कारण तुझा आज पहिला दिवस आहे किचनमध्ये. आणि हो, चांगलं तयार होऊन ये. एक तर तू तुझा लेहंगा घाल, नाहीतर एखादी चांगली साडी घाल, कारण शेजारचे पण लोक येणार आहेत. ताई या घरामध्ये काही कपडे घालण्याचा पण नियम आहे का? हो प्रिया, कारण या घरातल्या सुना साड्याच घालतात. ठीक आहे, असो तू लवकर आता तयार होऊन किचनमध्ये ये. हो ताई मी आलेच. नियम, या घरातले नियम, ते पण माझ्यासाठी. माझी जाऊ फॉलो करेल या घरचे नियम जे पण आहेत ते, आणि आता गवार जाऊच करेल ते नियम फॉलो. ताई, प्रिया, प्रिया, राधिका, प्रिया हे काय घातलंस तू? कपडे घातलेत मी आई. प्रिया तू नवीन नवीन आहेस या घरामध्ये, त्याच्यामुळे तुला माहिती नाही आपल्या घरातल्या बायका ड्रेस घालत नाहीत, फक्त साडी नेसतात. आई मी तिला सांगते, तिचा आज पहिला दिवस आहे. आई तिला मी सांगते या घरातले जे पण नियम आहेत ते. आई प्रियाचा आज किचनमध्ये पहिलाच दिवस आहे आणि तिने किती चांगले जेवण बनवले बघा ना तुम्ही. मी तेच तर म्हणत आहे, आज किचनमधून किती खमंग वास येतोय. आज जेवण नव्या नवरीने बनवले. खरंच आज माझ्या दोघी सुनांना बघून मला खूप खुशी होत आहे. माझं तर स्वप्न पूर्ण झालं, नाहीतर मी आतापर्यंत बघतच आलेली आहे जावाजावामध्ये किती भांडणं होतात ते. अजून त्या दोघीविषयी काही नवीन गोष्टी, मला त्याची खूप भीती वाटायची. आज तुमच्या दोघींना बघून मला खूप खुशी होत आहे. प्रिया आज किचनमध्ये तुझा पहिला दिवस आहे आणि न गलती करता तू एवढ्या चांगल्या पद्धतीने जेवण बनवलंस ते मला खूप छान वाटत आहे. एवढा चांगला स्वयंपाक बनवून तू माझं मन खुश केलंस बघ. आणि या खमंग वासाने तर असं वाटत आहे की जेवण तर खूपच छान बनलं असेल. पण प्रिया तुझं आता लग्न झालेलं आहे आणि तू या घरची सून आहेस, त्याच्यामुळे प्रिया या घरातले जे पण नियम आहेत ते तुझ्यावर पण लागू होतात. तू आता जाऊन हे कपडे बदलून ये. हो आई, लगेच चेंज करून येते मी. राधिका तू आता लवकर लवकर आवर आणि पाहुण्यांना जेवायला वाढ. हो आई तुम्ही पुढे व्हा, आम्ही दोघी आता लगेच पाहुण्यांना जेवण वाढतो. थँक्यू ताई. काही हरकत नाही प्रिया, तू माझ्या छोट्या बहिणीसारखी आहेस. आपण दोघी सर्वांना पहिले जेवण वाढूयात, नंतर मग थोडासा आपल्याला आराम करायला भेटतो. आणि हा प्रिया, उद्या सकाळी 3 वाजता उठायचं आहे. हो ठीक आहे ताई. पूर्ण 15 दिवस झालेत प्रियाच्या लग्नाला, पण सुधारायचं नावच घेत नाही ही. मी प्रियाला छोट्या बहिणीसारखं समजते आणि ही सुधारायचं नावच घेत नाहीये. एवढ्या वेळेस सांगितलं की सकाळी 3 वाजता उठत जा म्हणून. बरं सकाळी 3 वाजता उठत नाही, 4 वाजता उठायचं, 5 वाजता उठायचं. ही पोरगी तर दिवसेंदिवस बदलायली, 6:30 वाजता उठायली. माझं सगळं काम होते तेव्हा किचनमध्ये येऊन उभं टाकते ही. एखाद्या वेळेस आईनं बघितलं ना. राधिका, प्रिया, अगं राधिका तू किचनमध्ये एकटी? प्रिया कुठे आहे? अजून उठली नाही की काय ती? तसं नाही आई, प्रिया सकाळी सुटली होती, थोडं तिची तब्येत ठीक नव्हती, तर ती थोडंसं वॉशरूमला गेली आताच. काय झालं, तब्येत ठीक नाही? असं असेल तर तिनं मला सांगायचं होतं ना. बघून येते मी तिला काय झाले ते. आज कसं वाचवू मी प्रियाला आईच्या रागाने. खरंच आज मला खूप वाईट वाटत आहे. प्रिया, ए प्रिया, प्रिया. आई तुम्ही या टायमिंगला काय झालं? अजून तर रात्रच आहे आई, झोपू द्या ना. बाहेर बघा ना आई, अजून सूर्य पण नाही उगवला आणि तुम्ही रूम मधून पण बाहेर आल्या. आई तुम्ही एवढ्या रात्री जर एकट्या अशा घरामध्ये फिरू लागल्या तर तुम्हाला बघूनच कोणतरी घाबरेल. आई तुम्ही पण झोपा आणि दुसऱ्यांना पण झोपू द्या ना. तुम्ही जा आई, जाऊन झोपा.
ताई तुम्हीच समजवा आता आईला. प्रिया, सकाळचे 6 वाजलेत आणि तुला रात्र दिसायली. ही तुझी जाऊ सकाळी 3 वाजल्यापासून उठलेली आहे. ती माणूस नाही का? तिला त्रास होत नाही का? आई जाऊ द्या ना, ती नवीन नवीन आहे, ती हळूहळू सुधरेल. आई काय तमाशा लावलाय सकाळी सकाळी? 6 तर वाजले, झोपू द्या ना. ते असं आहे ना, या घरातल्या सुनांसाठी नियम आहेत. या घरातल्या सुना सकाळी 3 वाजता उठतात आणि आंघोळ भिंगोळ करून सकाळी 5 वाजता सूर्याला पाणी देतात आणि सकाळी 7 वाजता टेबलवर नाश्ता असतो. पण आई सकाळी 5 वाजता सूर्याला पाणी? ते तर स्वतःच उठत नाहीत, तर मग आपण पाणी कोणाला देतो? प्रिया, तू हे विसरू नको, तू पण सकाळी आमच्यासोबत बसून नाश्ता करते 7 वाजता. पण मला तर आताच समजलं, तू उठायली 7 वाजता रोज. ताई, सकाळी तुम्ही 3 वाजता उठून करता काय? मला पण सांगा, तुम्ही 3 वाजता का उठता ते? ताई, तुमच्या या घाणेरड्या सवयीमुळे आईची पण सवय खराब झाली. आणि हो आई, तुम्ही माझ्याकडून काही एक्सपेक्ट करू नका असं. मी तर माझ्या टायमिंगवरच उठणार. तुझ्यामुळे अशी तमाशे व्हायलेत घरामध्ये आजकाल. तू जर तिच्या चुका लपवल्या नसत्या मला तेव्हा सांगितल्या असत्या ना, तर हे दिवस बघायची गरज पडली नसती आपल्याला आज. आणि आज तिचं तोंड नाही हात चालले असते. तू तिच्या चुका नेहमी झाकून घेतल्यास आणि माझ्यापासून लपवायचा प्रयत्न पण केला. हे त्याचेच परिणाम आहेत आज आपल्या घरामध्ये. तुला नोकर बनून चांगलं वाटायला तू एकटीच काम करा आता घरामधले जेवढे आहेत तेवढे. आणि तिला काही फरक पडत नाही तू एकटीने काम केलंस काय आणि कोणी केलं काय. तू तिची मोठी जाऊ आज, तुझ्यामध्ये थोडा पण सन्मान नाही. आई, मी माझ्याकडून सगळे प्रयत्न करून बघितले. ती लवकर उठेल आणि किचनमध्ये येईल मला काम करू लागण्यासाठी. पण आई मी काय करू? आणि मला खरंच माहित नव्हतं आई की तिचं असली रूप असं आहे म्हणून. ती असं उद्धट वागेल म्हणून मला पण माहिती नव्हतं आई. मी तर ती माझी छोटी जाऊ आहे म्हणून तिचा चुका वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. आता तू तुझा बचाव कर तिच्यापासून. ताई, प्रिया, गुड मॉर्निंग ताई. ताई, सगळ्यांचा नाश्ता तर झाला असेल ना? मग आता मला पण द्या तुम्ही नाश्ता. खूप जोरात भूक लागली मला. प्रिया, तुला जर एवढी भूक लागते ना तर मग स्वयंपाक बनवायला शिक ना तू. उठत का नाही लवकर तू? माझी लाडकी मोठी जाऊ, आज तुम्हाला काय झालं ताई? हे आज आईचं बोलणं तुम्ही कसं काय बरं बोलायला? आणि तसं पण तुम्ही एवढं का नाराज व्हायला माझ्यावर? मानलं की सकाळी तुम्ही 3 वाजता उठता, पण तुम्ही घरातले कामं करता, माझे नाही. मी माझे काम स्वतःच करते. आणि कदाचित तुम्ही विसरायला रात्रीचं जेवण मीच बनवते ताई. प्रिया, हे तर तुला पण माहित आहे की रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवतेस ते. तुला साधं चपात्या तरी भाजायला जमतात का? मी पूर्ण तुझी हेल्प करते. आणि तू सकाळी उठून कधीतरी माझी मदत करतेस का? हे सगळं जाऊ दे, सोड. तू असे झिंगायला हो कपडे कसे घातलेस आज? ओहो, आता लक्ष गेलं का तुमचं माझ्या कपड्यावर? मी पण विचार करायले कधीपासून ताई मला बोलायला तर माझ्या कपड्यावर का लक्ष नाही गेलं? खरं सांगा ताई, मी अप्सरा वाटायले ना आज? प्रिया, तुला माहित नाही का आपल्या घराण्यातल्या सुना फक्त साडी घालतात ते? अरे असे ड्रेस तर सूट पण नाही घालत. तुला भांडणाची जराशी पण भीती नाही वाटत? तू काय शपथ घेतलीस की काय ग बया, कोणते पण नियम पाळणार नाही म्हणून? प्रिया, आई कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेल्यात आणि थोड्या वेळामध्ये आता येतीलच घरी त्या. तुझं चांगलं याच्यामध्येच आहे की तू जाऊन कपडे चेंज कर, नाहीतर फालतूमध्ये घरामध्ये तमाशा होईल तुझ्यामुळे आज. ताई, मी असेच कपडे घालते नेहमी आणि मला असेच कपडे घालायची सवय आहे. मी साडी आणि सूट नाही घालू शकत, सो प्लीज. आणि हो, तुम्हाला मी अजून एक गोष्ट आठवण करून देते. तुम्ही माझ्या जाऊ आहात मोठ्या, सासूबाई नाही. आणि हो, तुम्हाला माझी सासूबाई बनायची काही गरज नाही. आणि या घरामध्ये काय नियम आता आणि काय नाही ते तुम्ही पालन करा. मी नाही फॉलो करणार. माझी जशी मर्जी आहे मी तसंच राहील. आणि मला जसं चांगलं वाटेल मी तसंच वागेल. आणि राहिली आईची गोष्ट, त्यांच्याशी मी स्वतः बोलेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला. आणि शेअर, लाईक पण करायला विसरू नका.